आणि हनुमान जयंती आमच्या बिल्डिंगसाठी लय मोठा सण आहे, खूप मोठा सण आहे. आम्ही चांगला वाटतो, अजून काय नाही. नो वर्ड्स फॉर दिस. हे अशीच बोलतात, हे पोरं अशीच काम करून घेणार, बोलणार, बिस्लरी देणार नाही ते लोक. काम आमचं नाही. आणि मला तू पण चांगला वाटतं कारण की तू पहिल्यांदा माझा इंटरव्ह्यू घेते. असं क्रिएटिव्ह करत राहा. हाय गाय, जय गंगेरी. तर आज आहे हनुमान जयंतीची तयारी आणि इथे पूर्ण आता आम्ही तयारी केली आहे बाहेरची. आजची पण सगळी खूप तयारी आहे. उद्या आहे हनुमान जयंती. तर चला ते दाखवतो आज काय केले. पहिलं आमची आतली तयारी बघा. चला लगेच. लाइटिंगचे बघू शकता आणि आपले अशी रांगोळी काढतात. इथे बघा लगेच कशी वाटते ही रांगोळी. कमेंटमध्ये सांगा हे रांगोळी कशी वाटतात. तर गाइस आता तुम्ही हे लाईटीचे झुंबर बघितले. आता इथे वॉटर फाउंटन सगळं येणार आहे. पाणी मिनी एकदम सगळं. आणि तुम्ही बघू शकता त्याला. तर गाइस तुम्ही इथे हे शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू बघू शकता. आता बघा तुम्ही कसे दिसतात. आमचं सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्चर आमच्या हनुमान जयंतीला आमचं हनुमान मंदिर. तुम्ही बघू शकता ती मूर्ती नवीन केली आता. बघा आता आयडिया बहुत इनोवेटिव है. मस्त वाटते. हनुमान जयंती आपले हनुमान बाप्पा आहे तर त्यांच्यासाठी काम करायला एक एनर्जी येते. असं थकल्यासारखं वाटतच नाही. काम केलं तुला कसं वाटलं?
बघायला मला खूप चांगलं वाटतं आणि मला तू पण चांगलं वाटतं कारण की तू पहिल्यांदा माझा इंटरव्ह्यू घेते. असं क्रिएटिव्ह करत राहा. आणि हनुमान जयंती आमच्या बिल्डिंगसाठी लय मोठा सण आहे, खूप मोठा सण आहे. आम्ही चांगलं वाटतं, अजून काय नाही. नो वर्ड्स फॉर दिस. आणि तू पण तुला काय वाटतंय आपल्या हनुमान जयंतीला? खूप छान वाटतंय, मजा येते. आठ आम्ही फ्लिप द वॉटर चॅलेंज खेळतोय. 8 आहे विचार स्मितचे पण 8 आहे. मी 4 तुला कसं वाटतंय? मस्त वाटतं. अजून वेळ आहे आपल्याला. जोपर्यंत पूजा होत नाही, आरती होत नाही तोपर्यंत आपण घर जात नाही. त्यामुळे अजून 4 तासाचा अवधी आहे आपल्याकडे सगळ्या गोष्टी बनवायची. रात्र गाजवायची, रात्र नाश्ता करायला जायला सगळ्यांना. तिकडे पण झाला. तुला कसं वाटतं हनुमान जयंतीला? मला तर दरवर्षी चांगलं वाटतं. तर काय मामा आपले सेक्रेटरी आहे, तर मग तुला कसं वाटते? मला खूप चांगलं वाटतं आणि सगळ्यांनी एकजूट यावं हीच माझी इच्छा आहे. आणि आता हे चांगले कामं करत आहेत आणि लेडीज आणि जेंट्स सगळे मिळून एकत्र काम करतात, ते बरं वाटतं आहे. आणि आमचे लहान पोरं पण चांगली कामं करतात आणि भविष्यात पण अशीच कामं करू दे. कामाला लागतो. तर गाईज आता मम्मी इथे रांगोळी काढते. मम्मी तुला कसं वाटतंय? मला खूप मज्जा येते आणि एकदम भारी वाटते. मस्त. आपण दरवर्षी असंच रात्री रात्री जागून रांगोळ्या काढत असतो. तर गाईज सुरेश काका आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहे. आणि आता सुरेश काका तुम्हाला कसं वाटते? आम्ही खूप मेहनत घेतोय हनुमान जयंतीसाठी. सर्व आमची पोरं बघितली तर तुम्ही भरपूर खूप काम करत आहे. अजून आमचं डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता. मागे फाउंटनचे काम चालू आहे आणि आपले सगळे झुंबर लागलेले आहेत. वरती लाईटिंग आता रात्र आहे, बंद आहे, नाहीतर आपण सकाळी चालू करूया. आपण इथे आपले लटकन आहे बघा, वरतून मोठे फ्लॅग्स आलेले आहे हनुमान जयंती उत्सवाचे. मस्त आपलं कार्यक्रम एकदम 1 नंबरमध्ये चालू आहे. तर गाईस आता आपण मागे जाऊया बघायला जिथे आमचा भंडारा असतो. त्यांचा नाश्त्याचा प्रोग्राम चालू आहे. आता बघा इकडे अन्नाची टेस्ट कशी आहे? बोल, मिठा कशी आहे? कसं वाटतं? गाईस आपल्या मंडळाचे खजिनदार निलय काका, तर कसं वाटतं तुम्हाला? एकदम भारी वाटते. भूक लागल्या बोल ना. पण आपला खाण्याचा प्रोग्राम इथे आमचा डान्स चालू असतो आणि हनुमान जयंती उद्या आहे त्याच्या आणि नंतर परवा आमचा डान्स आहे तो इथे चालू असतो. इथे जिममध्ये पण आता कधी कधी बाहेर पण चालू असतो. तर त्या जिममध्ये जाऊन आपण बघा कसं दिसतं. इथे पूर्ण काळं सामान बिमान ठेवलेलं.
हनुमान जयंतीच्या दिवशी महाप्रसाद असतो. ही जागा आता बघा, इथे फुलांचं झाड आहे, पपऱ्याचं झाड आहे, खूप काय काय आहे इथे. अजून लय काय होतं पण आता सगळं गेलं आहे. तर गाईस हा स्टेज आहे, इथे डॅडी उभे असतात आणि माईकवर बोलत असतं. मी तुम्हाला उद्या दाखवतो, फक्त आज एवढा ॲडजस्ट करा, उद्या नक्की दाखवणार. इथे आमचा डान्स होतो, काय खूप काय काय होतं. म्हणजे हनुमान जयंती संपते तेव्हा आमची लॉटरी लागते गोट्यांची. इथे गोटी तिकडे गोटी, मस्त सगळीकडे गोट्याच असतात. जास्त ते तिकडे आणि तिकडे आम्ही लय गोट्या घ्यायच्या आधी. मारली तुला मागायची मार. शेंबूड खातोय कसं लागते बाबू, कसं लागते शेंबूड, बाबू शेंबूड कसं लागते. हे असेच बोलतात, हे पोरं असेच काम करून घेणार, बोलणार, बिस्लरी देणार नाही. ते काम आमचं नाही, काम हनुमान. सुबह के कितने बजे रियू, सुबह कितने बजे?